वेट गायचं हे काय सीन आहे तर चला आधीपासून बघू आपण. आधी म्हणलं साहेबाचं दर्शन घेऊन पुढच्या कामाला सुरुवात करू. मग साहेबांच्या जुन्या काही आठवणी वगैरे कॅप्चर वगैरे करून घेतलं. साहेबांचं दर्शन वगैरे झालं. म्हटलं जुन्या कॅप्चर मुवमेंट नाही का सगळ्यांना दाखवू, जे इथं गडावरती आलं नव्हतं त्यांना पण दाखवून टाकू आपण साहेबांच्या जुन्या मुवमेंट काय काय होत्या काय नाही, कुठं कुठं साहेब आपले कोणाकोणासोबत होते. आपले साहेब खूप मोठे माणूस होते, त्यांच्यासाठी बोलन तेवढे शब्द कमी आहे. आता म्हणलं मधलं वगैरे शूट झालेलं आहे, थोडं बाहेरची पण पब्लिक दाखवती. तर सारी खूप पब्लिक आलेली होती. म्हटलं बाहेरचं पण शूट वगैरे घेऊन नाही का आता पुढच्या कामाला आपल्याला सुरू करूया. इथे एवढं सारं ऊन होतं नाही का, मला नाही का कॅप्चर करण्यासाठी नीट मुवमेंटच भेटत नव्हत्या. कोणी ना कोणी मध्येच येऊ लागलं सारखं सारखं. म्हटलं जाऊ दे, आता आपल्याकडे शूट वगैरे केलेले पहिले व्हिडिओ आहेत म्हणून म्हटलं जाऊ दे. आता बॅक साईडने गेलो तिथं रक्तदान शिबिर चालू होतं. म्हटलं मला एक जण आलं, म्हटलं नाही भैया तुम्ही रक्तदान करा. मी म्हटलं नाही बाबा आपल्याच्यानं रक्त देणं होत नाही, कारण की नाही का माझं रक्त कोणाला दिलं तर ते नाही का माझ्यावर सनकीपणा करेल. इकडे बघतो तर साईडला पेट पूजाचं पण नियोजन होतं. खूप सारे लोक पेट पूजा करू लागले. मी तर म्हटलं आता माझं तर जेवण झालेलं आहे म्हणून नाही करीत. तर इकडे ताई साहेब निघू लागला त्यांच्या बंगल्यावर जाण्यासाठी. कोणी फोटो काढण्यासाठी आलं तर कोणी ऑटोग्राफ घेण्यासाठी. खूप सारे त्यांना परेशान करू. साहेबांच्या जयंतीनिमित्त साहेबांना विनम्र अभिवादन आणि भेटूया सो नेक्स्ट ब्लॉग मध्ये. ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर करा, कमेंट करा. सो बाय बाय.